मोहरम निमित्त मौला अली सवारी, हैदरी आखाड्यापर्यंत भव्य लंगर, सर्व धर्मियांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। अहिल्यानगर येथे मोहरमच्या 40 दिवसाच्या पूर्णत्वेनिमित्त रविवारी दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी मौला अली सवारी हैदरी आखाडा यांच्या वतीने मस्तानशाह चौक येथे दरवर्षीप्रमाणे भव्य लंगर आयोजित करण्यात आला। या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी प्रेम, बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि मानव सेवेचा संदेश देण्यात आला। तसेच देशात सुख, शांती, सद्भावना आणि सर्वांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वसीम बावा यांच्यासह नईम शेख, बिलाल शेख, फरहान शेख, दिविजय, नज्जूभाई फिटर, मोईन मतीन शेख, हाशम शेख, मोहम्मद खालिद, मोहम्मद अली आणि साकिद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, कार्यकर्ते आणि नागरिकांचे वसीम बावा यांनी मनपूर्वक आभार मानले। तसेच अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव, एकात्मता आणि परस्पर सद्हृदय अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह ताला हर साल की तरह इस साल भी 2026 में मुहर्रम के सिलसिले से हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के चहलुम के सिलसिले में जो न्याज रखी गई, इसमें तमाम लोगों ने शिरकत की और सभी ने, सब मज़हब के लोगों ने इसमें खाना खा कर के हिस्सा लिया और दिगरों ने इसमें मदद की और अल्लाह ताला का और दिगर लोग भी इसने हमारी साथ दिया, इनका मैं शुक्रगुजार हूँ। बाकी अहले साथ ने भी दिगर मेहनत की। अल्हम्दुलिल्लाह ताला अल्लाह इस इमाम बाड़े को कामयाब रखे और तमाम उम्मत रसूल की तकलीफ़ों को दूर अता फरमाए और इसी तरह चहलों में हज़रत इमाम हुसैन और मुहर्रम के सिलसिले में आगे बढ़ कर के इस चीज़ का हिस्सा लेने की तौफीक अता फरमाए, आमीन। दरसालाप्रमाणे यावर्षी मोहरमच्या 40व्या निमित्त मौला अली सवारी हैदरी आखाडा वसीम बावा मस्तानशाह चौकतर्फे भंडाऱ्याचे लंगरचे आयोजन करण्यात आले होते। या भंडाऱ्यात दरवर्षी वाढ होत असल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि त्याचप्रमाणे या भंडाऱ्यात सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन या भंडाऱ्याचा लाभ घेतला। या पुण्य कामात आम्हाला जे लोकांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या भंडाऱ्याला यशस्वीरित्या पार पाडण्यात आम्हाला विशेष परिश्रम घेतले ते वसीम बावा, नईम शेख, बिलाल शेख आणि तसेच आमचे इकबाल भाई इराणी, मोहम्मद इराणी, सादिक शेख व इतर सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेऊन या भंडाऱ्याचे आयोजनास यशस्वी पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।